जैन विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आपण मागे श्रेणीतला भाग 1 पाहिलेला होता. आज श्रेणीमध्ये आपण भाग 2 बघणार आहोत. ठीक आहे, तर पुढील प्रश्न काय मित्रांनो बघूया की ACBD, EGFH, IKJL, MONP आणि तुम्हाला पुढील पद कोणतं ते विचारलेलं आहे. तर बघूया आपण या पदांमध्ये साम्य काय. तर बघा, इथून जर विचार केला आपण तर ए नंतर बी येतोय, बरोबर. एक मध्ये नंतर सी नंतर डी येतोय. म्हणजे थोडक्यात काय केलं त्यांनी, ए नंतरचं जे अक्षर आहे बी, तर बीच्या पुढचा अक्षर आधी घेऊन आणि बी ला नंतर टाकलेलं आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीने पुढे बघू, ए नंतर बी, बी नंतर मग काय तर सी, सी डी. त्याच पद्धतीने डी चं पुढचं घर काय येतं ई, मग ई पुन्हा ई नंतर एफ घेतलेला आहे, नंतर जी एच, एच नंतर काय येतं आय, बरोबर आहे. तर मग आय पासून सुरुवात करून आय जे, बरोबर आहे, आणि के एल, ठीक आहे. एल नंतर एम येतो, एम एन आणि ओ पी. मग पी नंतर काय येणार, क्यू पासून सुरुवात करायची आपल्याला, बरोबर आहे. क्यू नंतर मग एक घर सोडा, क्यू नंतर आर, बरोबर आहे. आर नंतर काय येतो मग एस आणि एसच्या पुढे काय येतो टी. तर मग असा पर्याय कुठे, QSRT, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न काय दिला आहे, BEG, DGI, FIK, HKM आणि पुढील पद काय ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा आपण जसं पाहिलं की प्रत्येक पदामध्ये काय संबंध साम्य असलं पाहिजे, म्हणजे सारखं असलं पाहिजे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जो संबंध असेल तोच दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी पाहिजे. म्हणजे पहिल्या घरातलं दुसऱ्या घरातलं जे फरक आहे ते सारखं आलं पाहिजे, साम्य आलं पाहिजे. जर फरक साम्य नसेल आणि तुम्ही पर्याय दिलेले असतात, ठीक आहे, कधी कधी तसं पर्याय मॅच होतो, आणि जर तुम्ही पद सारखे नाहीत असा पर्याय निवडून घेतला तर तुमचं उत्तर चुकू शकतो. म्हणून काय की प्रत्येक पदातील जो फरक आहे तो साम्य असला पाहिजे, ही गोष्ट एक आधी लक्षात ठेवा. मगाशी मी तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये पण बोललो होतो, ठीक आहे. तर आता बघा इथे बी नंतर डी, डी किती नंबरला आहे, मग एक घर सोडलंय बघा. बी नंतर सी सोडून डी घेतलेलं म्हणजे काय +2 आहे, बरोबर आहे. डी नंतर मग एफ, मग डी नंतर काय येतो बघा, डी नंतर ई सोडून एफ घेतलेला म्हणजे काय +2 केलेलं आहे. नंतर एफ नंतर एच, एच मध्ये बघा एफ नंतर एच, जी एच म्हणजे काय +2 केलेलं आहे, बरोबर की नाही, +2. मग एच मध्ये आपल्याला पुन्हा +2 करून घ्या. मग एच मध्ये +2 केल्यानंतर काय येणार, आय आणि जे, बरोबर आहे. आय आणि जे. आता जे वाले पर्याय कोणते, हा एक आहे, हा एक आहे, हा पर्याय नसणार, हा पर्याय नसणार, बरोबर. म्हणजे प्रश्न अजून सोपा करता येतो आपल्याला. त्यानंतर मग ई चा विचार करू आपण. ई आणि जी मध्ये किती घरांचा फरक आहे, तर ई नंतर एफ सोडून जी घेतलेला म्हणजे +2 आहे, बरोबर आहे. जी नंतर मग काय आय, तर आय मध्ये काय केलेलं त्यांनी, पुन्हा एच सोडून आय घेतलेला म्हणजे +2 केलेलं आहे. आय नंतर के, मग के मध्ये पण बघा जे के, बरोबर, म्हणजे काय इथे पण +2 केलेलं त्यांनी. मग के मध्ये आपल्याला पुन्हा +2 करून टाकायचे. मग के मध्ये +2 केल्यानंतर काय येणार, के मध्ये एल आणि एम, बरोबर आहे, एल आणि एम. मग आता बघा जर दुसऱ्या पर्यायाकडे पाहिलं तर इथे जे एन आहे आणि इथे जे एम आहे, म्हणजे पर्याय हाच बरोबर असणार आहे, ठीक आहे. तरी आपण तिसरं पद बघूया. आता जी आणि आय मध्ये काय, मग बघा जी आणि आय मध्ये पुन्हा +2 आहे, जी आणि आय मध्ये +2. आय आणि के मध्ये काय, आय आणि के मध्ये, तर आय आणि के मध्ये पुन्हा 1 आणि 2 म्हणजे +2 केलेलं आहे, बरोबर. आणि के आणि एम मध्ये काय, के आणि एम मध्ये 1 2 म्हणजे काय +2 केलेलं इथे पण, बरोबर. मग याच पद्धतीने आपल्याला पद काय पाहिजे होतं, साम्य पाहिजे होतं, म्हणून +2 करून घेऊ आपण इथे पण. मग एम मध्ये पण जर आपण +2 केल्यानंतर काय येणार, एन आणि ओ, काय येणार ओ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या पूर्ण प्रश्नामध्ये +2 ची सिरियल चाललेली होती, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघूया आपण. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, 15 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. ए नंतर इथे मधलं पद गाळ केलेलं आहे, बरोबर आहे. नंतर आय आणि नंतर ओ आणि नंतर यू, बरोबर आहे. तर मी तुम्हाला हे बेसिक मध्येच लिहून दिलेलं होतं की इंग्रजीमध्ये 5 स्वर असतात. कोणकोणते असतात, ए ई आय ओ यू, बरोबर आहे. म्हणजे जिथे कोणता स्वर येणार, ई असणार आहे. लक्षात येत आहे. ठीक आहे मित्रांनो, आता चला पुढील प्रश्न बघूया आपण. तर बघा या प्रश्नामध्ये काय दिले, GTBY, KREU, OPHQ, SNKM आणि पुढे तुम्हाला पुढचं पद विचारलेलं काय.
तर आता हा प्रश्न सोडवताना बघू आधी जी आणि के मध्ये काय संबंध आहे. ठीक आहे, तर जी आणि के मध्ये काय 1 2 3 आणि 4 तीन घर सोडून चौथं घेतलेलं म्हणजे +4 केलेलं आहे. ठीक आहे, के आणि ओ मध्ये काय के आणि ओ मध्ये 1 2 3 4 पुन्हा +4 केलेले आहेत बरोबर. ओ आणि एस मध्ये काय ओ आणि एस मध्ये तर बघूया ओ आणि एस मध्ये 1 2 3 4 म्हणजे +4 केलेले त्यांनी बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला पुढे पण काय करावं लागणार आहे +4 करून घ्या. मग एस मध्ये +4 केल्यानंतर काय येणार एस मध्ये +4 केल्यानंतर 1 2 3 4 डब्ल्यू येणार काय डब्ल्यू. आता डब्ल्यू वाले प्रश्न ऑप्शन कोणकोणते हे तिघ आहेत म्हणजे हा एक कटणार आहे फक्त बरोबर आहे. नंतर टी आणि आर मध्ये बघा बरं काय टी आणि आर मध्ये तर टी आणि आर मध्ये मायनस एक घर सोडून दोन बरोबर एक घर सोडून दुसरं घेतलेलं म्हणजे -2 करून घेऊ इथे आपण. ठीक आहे, आर आणि पी मध्ये किती आहे आर आणि पी मध्ये तर बघा एक सोडून दुसरं पद घेतलेलं आहे बरोबर म्हणजे -2. पी आणि एन मध्ये किती आहे पी आणि एन तर पी आणि एन मध्ये परत एक घर सोडून दुसरं घेतलेलं आहे मायनस मध्ये म्हणजेच काय -2 करून घ्या. मग एन नंतर पुन्हा आपल्याला -2 करावं लागेल इकडे +4 केलेलं होतं आपण बरोबर आहे. मग एन नंतर -2 केल्यानंतर काय येणार एम आणि एल म्हणजे डब्ल्यू एल. आता डब्ल्यू एल वाले कोणते तिघांमध्ये डब्ल्यू एल दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे अजून एकही पर्याय आपल्याला कापता येणार नाही. आता पुढे बघूया तिसरं घर बी आणि ई मध्ये काय बी आणि ई मध्ये तर बी आणि ई मध्ये बघा 1 2 3 म्हणजे +3 केलेले आहेत. ठीक आहे, बी आणि ई मध्ये +3 आहे. मग ई आणि एच मध्ये बघूया काय ई आणि एच मध्ये 1 2 3 म्हणजे +3 केलेलं आहे. ठीक आहे, दोन घर सोडून तिसरं घेतलेलं आहे म्हणजे +3 केलेलं आहे. एच आणि के मध्ये काय बघा एच आणि के तर 1 2 3 बरोबर आहे म्हणजे +3 केलेलं आहे. मग आपल्याला पुन्हा काय करावं लागणार इथून +3 करून घ्यावं लागणार आहे लक्षात येते. मग के नंतर +3 काय येणार 1 2 3 एन येणार. आता डब्ल्यू एल आणि एन तर बघा हा इथे डब्ल्यू एल आणि एम हा पर्याय करतोय. आता एल एन याच्यात पण आहे आणि एन याच्यात पण आता राहिले दोन पर्याय फक्त बरोबर आहे. आता या दोघांमध्ये कोणता पर्याय आपण शेवटचं पद ओळखून बघूया. वाय आणि यू मध्ये काय वाय आणि यू मध्ये तर बघा 1 2 3 4 म्हणजे -3 घर सोडून चौथं घेतलेलं आहे बरोबर आहे म्हणजे -4. त्याच पद्धतीने यू आणि क्यू मध्ये काय यू आणि क्यू मध्ये तर बघा 1 2 3 4 म्हणजे 3 घर सोडून चौथं घेतलेलं आहे पण ते कसं आहे उतरत्या क्रमाने. ठीक आहे, तर मग इथे इथे -4 घेऊ आपण. क्यू आणि एम मध्ये काय क्यू आणि एम मध्ये तर बघा 1 2 3 4 म्हणजे -3 सोडून चौथं घेतलेलं म्हणजे -4. मग पुन्हा आपल्याला एम पासून -4 करून घ्यायचंय. ठीक आहे, तर मग बघा 1 2 3 हे तीन घरं सोडले आणि चौथं घेणार म्हणजेच काय येणार आय. मग या ठिकाणी डब्ल्यू एल एन आय हा पर्याय कोणता आहे डब्ल्यू एल एन आय पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला मागे जा आणि पुन्हा रिपीट मध्ये बघून घ्या. ठीक आहे, चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आपण आता. प्रश्न बघा काय दिलाय एनबी छेद ओ ए क्यूई छेद आर डी टी एच छेद यूजी आणि पुढे पुढील पद विचारलेलं तुम्हाला. तर असे प्रश्न जरी तुम्हाला दिसताना अवघड दिसत असतील मित्रांनो तर याच्यामध्ये लॉजिक फार सोपं असतं म्हणून अशा प्रश्नांना पण घाबरून जायचं नाही स्किप करायचं नाही. तर समजून घेतलं तर फार सोपं असतं. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी काय आहे की सुरुवातीला आहे ना ए आणि बी मध्ये काय संबंध आहे तर डायरेक्ट कंटिन्यू घेतलेलं आहे बरोबर की नाही ए बी बरोबर आहे. त्यानंतर एन आणि ओ चा विचार केला आपण तर इकडनं खालून वरती सिरियल जाते आणि इकडनं वरून खाली येते बरोबर की नाही म्हणजे एन ओ. नंतर मग काय ए बी नंतर सी सोडून दिला त्यांनी बघा इथला काय सी सोडला आहे सी नंतर डी घेतलेला मग डीई बरोबर आहे डीई ई नंतर काय येतो एफ येतो ना मग एफ सोडलाय त्यांनी आणि काय घेतलंय मग जी एच. मग एच नंतर काय येणार आय आय सोडून द्या आणि मग काय येणार जे के बरोबर आहे म्हणजे खाली लिहून देतो मी जे के बरोबर आहे. आता जे के वाला पर्याय कोणता आहे तर पर्याय हाच एक नंबरचा आहे बरोबर की नाही. पण आता समजण्यासाठी आपण पूर्ण बघून घेऊया. तर बघा जसं एन आणि ओ हे वरून खाली आलो होतो आपण मग ओ नंतर काय येतं पी ना मग पी सोडून द्या. ठीक आहे, पी सोडून द्या मग पी नंतर काय येतो क्यू आर पी नंतर काय येणार बघा पी नंतर क्यू सोडून द्या ओ नंतर पी येतं पी सोडून द्या क्यू आणि आर बरोबर आहे. मग आर नंतर काय येणार एस तर एस ला सोडून द्या. ठीक आहे, एस